तर तुम्ही जसं बघितलं, जसं मी रस्त्याकडनं आता इकडे यायला लागलेलो आणि मी रस्त्याकडे थांबलेलो होतो, लय घाम येतोय म्हणून थोडं पाणी प्यायला थांबा म्हणलं. तितक्याच भावाला हातच बोललं भावानं, मी या गाडीकडनं नंबर प्लेट बघितलं सोलापूरपर्यंत गाडी, माझ्या घरापर्यंत गाडी या 3 दिवसात पोहोचेल, पण पोचायला मला सायकलीवर 3 महिने लागतील अजून. द्या मी तुम्हाला आतापर्यंत मी तुम्हाला चहाची शेती दाखवली, अननसाची शेती दाखवली, पण आज मी तुम्हाला दाखवलं नाही कमळाची शेती, ती म्हणजे वाईट आहे. 12 दिवशी झालेला पाऊस आहे, अजून हाय असं पाणी बघितलं यामध्ये, अजून हाय असं पाणी अजून. हॅलो मित्रांनो, मी ॲड्रेस स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सल्ला का आता आज 12 एप्रिल आणि केदारनाथला पोचायचं आहे. अजून आपला किती दिवस आहेत केदारनाथला पोचायला? अजून मला लगभग 19 दिवस आहेत. तर मला केदारनाथ पोचायचं काही पण करून आत्ता सदलाक तुमचा भाऊ बिहारमध्ये सदलाक मध्यपूरच्या पाठीमागं 170 किलोमीटर आहे सदलाक. तर 3 तास लागला. पहाटेच्या सदलाक 5 वाजता अजून टाईम आहे. मी करतो व्यायाम हा जरुरी आहे. माझा रोज थोडा व्यायाम असतो, व्यायाम करतो. आता तुम्ही म्हणता सकाळ सकाळ व्यायाम इतका भरपूर होतो, तरी पण संध्याकाळच्या व्यायाम तरी पण इतका व्यायाम अजून, तरी हा जरुरी व्यायाम. ही व्यायाम लय जरुरी. कशामुळं? ज्या टाईमला आपण व्यायाम करतो ना, ही व्यायाम त्यावेळेस आपली ह्युम्युनिटी पॉवर वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते, नंतर बऱ्याच गोष्टी अजून स्वतःमध्ये घडतो. तर व्यायाम हा जरुरी आहे, स्वतः समजण्यात केला पाहिजे असं काहीतरी. आणि आपल्या पांडुरंगाची गाणी ती बस सकाळ सकाळ पांडुरंगाची गाणी चार्जिंग लावलं. तर रात्री हे दोन्ही पॉवर बँक मी सकाळ सकाळ जाऊन बुक तर काय तू बटणं बंद करून ठेवते कोणी. इतकं डोकं मला सकाळ सकाळ गरम झालं. तुम्हाला काय सांगायचं या, असं नव्हतं करायला पाहिजे. बिहारमध्ये माणसं खरंच राहलं वेगळी ती. बिहारमधली माणसं मतलबी आहे ती लई जास्त. ही खरं तुम्हाला सांगतो मी. मला म्हणजे मी जसं बिहारमध्ये एंटर केलं नाही परवाची धरण, तसं मी बघतो या बिहारमधली माणसं वेगळीच आहे ती, लई वेगळी ती माणसं एखादी. पॉवर बँक चार्जिंग नाही, त्याला माझं जेवलं तिथे करतो आता. त्याला वरडत बसून फायदा नाही. टेंट काढून निघू आता. टायमिंग काय झाला दाखवतो तुम्हाला. 5:40. टायमिंग झालेला आहे 6:41 आणि माझं समजा आवरलेलं आहे. मी कपडे हे बदलली, कपडे हे धुतली, आंघोळ हे केली मस्त मध्ये. आणि हे बघा कपडे वाळायला टाकले सायकलीवर. आणि आता निघायचं पुढं मस्त मग थोडा पुढं जाऊन चहा पिऊया. टायमिंग बस पुढं झालेला आहे. बुटं घातली बघा कशी चमकम नाही दिसते नसते. खाली बुटं धुवून टाकली द्या. चला कॅमेरा अडकवतो पुढं आणि जाऊ आपण आवाज मस्त मध्ये चहा बी पिऊ आणि चला ब्लॉगची सुरुवात करू मस्त मध्ये. समोरच्या ही डबरी पंपातनं बाहेर निघायचं, अजून मंत्र म्हणायचा आहे आता. वर तर समोरच सकाळ सकाळचा चहा मस्त मध्ये. मामा चहा 1 नंबर बनी है. चाय बहुत बढ़िया है, चाय बहुत अच्छी बनी है. 4 रुपये बनला है. हर हर महादेव आय अंबाच्या नावानं चांग भलं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. आणि आजच्या दिवसाला माझ्या काय तर सुरुवात झाली आहे. थोडक्यात 7 वाजता का म्हणा, पण आपली एकदम अशी मस्त सकाळ झाली का नाही. कारण मी उठलो किती 4:30ला उठून व्यायाम करून माझं काम करून आज आंघोळ बिंगोळ करून कपडे धुवून फुट निघालेलो या. बघितलं ना. चला 12 दिवशी झालेला पाऊस आहे, अजून हाय असं पाणी बघितलं यामध्ये, अजून हाय असं पाणी अजून. आता आजकाल आपल्या महाराष्ट्रात ट्रेंड चाललाय लय मोठा. मी 10 कापली, दुपारच्याला 15 कापली, संध्याकाळच्याला मी 4 कापणार आहे, सकाळच्याला 7-8 कापली. अरे मला हे कळत नाही, माणसांना का कळत नाही, ह्या बुद्धीला का कळत नाही भावांनो, की बाबा होय त्याला वेदना होते त्या, त्याला दुखतंय, आपण कसं पण ठेवतोय त्याला. बरं त्याच्या आईपासून आपण त्याला लांब न्यायला लागलेलो, त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. ती नाही ते बोलू शकत आपल्याकडं. आपलं पोरगं जर थोडंफार इकडे तिकडे झालं नाही फोन लागला तर आपलं कसं होतं.
रडायच्या गायवर येतो आपण. त्यांना कोणाला सांगायचं, आपण सांगू शकतो ना माझं असं होतं या, ती नाही तिने सांगू शकत कोणाला. माझं म्हणणं येतं की हे जी खाताय ना ही नाही खाल्लं पाहिजे माणसानं. दुसऱ्यांना का आपण जगण्यापेक्षा स्वतः काम करून मेहनतीचा पैसा कधी पण लय भार लागतो. सकाळ सकाळचा नाश्ता छोले भटुरे खातोय. भावापाशी एकदम स्वच्छता चांगली आहे भावांनो. ताजं ताजं माझ्यासमोर कडाईमध्ये तेल टाकलं आणि मग आता मी ताजं मस्त मध्ये खातो. इच्छा असं आहे ना, काय ठिकाणं एका 7-7 दिवसाचं तेल असतंय, पण इथं भावापाशी समजा फ्रेश आहे. मी बघितलं मी मग आता नंतर खायला लागलो. तर बघाल तिथं तुम्ही तेल फक्त बघून घेत जावा, नाही तर ते नंतर पोटाला त्रास होतो जास्त. तर खातो बघा छोले भटुरे थोडं. छोले भटुरे खाल्लं, बनला पोटात गॅस. हे मला माहिती होतं गॅस बनतो, पण म्हणलं थोडं खावा. काल पण छोले भटुरे खाल्लं होतं. मला वाटतं आता इथनं पुढं आता जसं आता लखनौ पण निघालो ना तसं मला जास्तीत जास्त ना खायला छोला भटुरा मिळणार. इकडं वेस्ट बेंगॉलमध्ये पण छोला भटुरा मिळत नाही, आसाममध्ये पण मिळत नाही, अरुणाचलमध्ये तर नावच घेतलं नाही काही. आता इकडे बिहारमध्ये आलो ना, इकडे थोडं नॉर्मल जरा थोडं बरं जेवण मिळते मला. तिकडलं जेवण इतकं हे होतं नाही, पुदाळ होतं ना, भयंकर पुदाळ होतं. पुदाळ म्हणजे चव नव्हतं त्याला, असं असते पुदाळ म्हणजे. नाही तर तुम्ही काहीतरी वेगळाच घेऊन बसला डोक्यामध्ये. आज हनुमान जन्मदिन आहे, तर त्यामुळं मला साईडला हनुमानांची अशी प्रतिमा दिसली, तर म्हणलं दर्शन करावं, म्हणलं तुम्हाला पण घडवून द्यावं म्हणलं. तर हे आपलं आहे तिथं आणि मस्त दर्शन केलं. भारी वाटलं मला दर्शन करून. मला दर्शन करून खरंच खूप जास्त भारी वाटलं या. आणि आता सरळ मी निघणं नाही, सरळ येत मला पुढं. चला दर्शन करतो आणि अजून एकदा आणि नंतर निघतो. ह्यांना सांगतो भावांनो, ह्यांना जरा थोडी मस्त बुद्धी द्यावा लोकांना. सिलिगुडी टू दरभंगा हा हायवे आहे ना, ह्या हायवेवरती समजाच इंटरेस्टिंग गोष्ट मला आता शिक वाटली ती काय आहे. हे जी रस्ता आहे ना, ह्या रस्त्याला पाठीमागे जर बघितलं ना 20 फूट हाईट दिली आणि नुसती माती आहे. ह्यात म्हणजे दगड म्हणून नाही ती कसली. आणि बघितलं ना, ही मोठं पहिले तळ होतं आणि ह्या तळ्यावर ह्या रस्ता बनलाय. पडेलला पण रेल्वे पूल आहे आणि हे कुंड पण तेव्हा तळ्याचा एक मार्ग आहे. आणि ते कुंड पण ही तळ्याचा बांध आहे मोठा, जी माझ्या पाठीमागे बघताय. आणि ही लय मोठा हायवे आहे, ते बघा एकदम स्ट्रेट हायवे, सरळ एकदम स्ट्रेट हायवे सरळ. बघा तेव्हा लय मोठा हायवे ही. आणि हायवे हे साईडला जर आलो नाही तर इकडे बघायला भेटलं आपल्या कमळाची सगळं ही. तेव्हा तुम्हाला कमळाची शेती दाखवू का? मी तुम्हाला आतापर्यंत मी तुम्हाला चहाची शेती दाखवली, अननसाची शेती दाखवली, पण आज मी तुम्हाला दाखवलं नाही कमळाची शेती. ती म्हणजे वाईट आहे. इथं कमळ आहे ती भाऊन, ह्यामध्ये जास्त कमळ आहे बा इकडं. आता ह्या कमळाची कमळं निघलेली ती. मला असं वाटतंय परवाशी जी पाऊस झाला ना, त्या पावसामध्ये इथली कमळं तुटून गेली ती, मला असं वाटतंय. खाली जाऊन पण दाखवतो तुम्हाला, खाली जायला वाटत नाही, खाली वाटायला जायला खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. क्या लेके जा रहे हो भैया? हाँ गाधा गद्दी, अच्छा चलो ठीक है आराम से. साइकिल क्यों उठ रही है आगे से? हाँ उधर देखो, उस तरफ हमारी साइकिल है, दिख रही है? साइकिल ना है? अरे पूरा 1 लाख का साइकिल है वहां पे. 1 लाख का है साला. हक गया रे मैं यहाँ पे ना बोले तुम तो. अरे नहीं मेरे को थोड़ा वीडियो शूट करना है. जाओ आप जाओ आराम से जाओ. अरे नहीं मेरे को वीडियो बनाना यार, आ जाता. लेकिन कितना फॉलोवर है? 1 लाख. साला हमारा 5 लाख है. हाँ असं मोकळे मनानं माझं बोलणं असतं लय. बघितलं आई कुठली आहे ते, मी कुठला आहे, पण एकदम मोकळे मनानं बोलणं. खाना पिना खा लिया हो क्या? आप बिहारी बाबू हो ना? बिहारी बाबू का अंदर बहुत ताकत होता है. उठाओ आगे से, चलो. हाँ उठा लो. अरे उठा लो ना भाया मेरे. हे माझ्यामुळे पडलंय, मी पाडलं ह्याला, त्याला ठेवू लागतो आता. अरे बाप रे, बहुत वजन है भाई इसमें तो. चलो बजरंग बली की जय.
और थोड़ा सा उधर कीजिए। ठीक है हाँ जाने दो बबुआ निकालो जाने दो हाँ एक बार विली हो जाए भैया चलो ठीक है आपसे मिलके बहुत अच्छा लगा मुझे चलो भैया हम लोग भी बिहार एक साल से वीडियो बना रहे हैं अच्छा हां तर आता आलोय होगा आता खाली आलोय आणि मी तुम्हाला दाखवतो महालक्ष्मीला फुलं आवडतं कमळाचं बरोबर का नाही तर तीच मी तुम्हाला दाखवतो ठेवायला खाली आलोय होगा बापरे पाणी लय जास्त आहे होगा होगा कमळाचं फुलं आहे तर मला एक खूप जास्त मला लय भारी वाटायला लागलं की मी तुम्हाला हे समजा गोष्टी दाखवतोय आणि एकदम समजून पण सांगतो या कमळाची शेती हे फक्त जास्त करून जर बघितलं ना तुम्हाला बिहार साईडला जास्त दिसेल बिहार साईडला जास्त दिसेल कशामुळं कारण हे इकडलं जे वातावरण आहे ना आणि इकडलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जास्त करून येते ती काल मी बघितली पाठीमागं नाही म्हणतात जे 40-50 एकरामध्ये नुसती कमळं झाडून त्याला कमळं पण आणलेली जास्त नंतर नाही काही बघा काय का बघले तेव्हा समधी कमळं ते तेव्हा बघेल तिकडे समधी कमळाची शेती आहे आता ते पाण्यामुळे थोडं मला वाटतं एक घाण झालं या परवा 2 दिवसापूर्वी पाऊस झाला ना त्यामुळे आता दिसत नाही जास्त आता मी कॅमेरा घालला नाही पाण्याच्या आतमध्ये दाखवलं नाही पाण्याच्या खाल्लं दृश्य कसं आहे ते आपल्या कॅमेऱ्यानं मला वाटतं काय माहिती कसं दिसतंय कसं नाही दिसत चला कॅमेरा पाण्यात घालू आता बघू कसं वाटतंय ते से बोला था सोलापुर से दिखाना मेरे को ये कौन आया है साइकिल से नहीं आयो यार ये तो नहीं है मेरे को पता कब आए थे 2-3 महीना हो गया 2-3 महीना हो गया अच्छा कोल्हापुर से होते होते फिर मध्य प्रदेश से आए नहीं मेरा अभी तक अयोध्या केदारनाथ बद्रीनाथ ऋषिकेश हरिद्वार यमुनोत्री गंगोत्री लेह लद्दाख जम्मू कश्मीर राजस्थान जयपुर नेपाल काठमांडू पशुपतिनाथ मुक्तिनाथ फिर भूटान थिम्पू उसके बाद में आसाम अरुणाचल तवांग चाइना बॉर्डर ये सब करके अभी मैं फिर से भी केदारनाथ जा रहा हूँ जर साईडला खाली बघितलं ना आपण इथं बघा हे बघा इथं मोठा डोह केल्यागत केलं आहे ह्या डोहमध्ये इथं इंजिन टाकून त्यातनं पाणी काढते ह्या डोहमधलं पाणी कधी आटत नसेल जिथपर्यंत माझी आयडिया कारण की नदी आहे ना तर त्यामुळे ह्यातलं पाणी आटत नसेल ही भारी शेतीसाठी
क्या हुआ भाई? अरे यार बेरिंग फूट गया, एक्सेल टूट गया। अबे यार हाईवे की गाड़ी आई थी क्या? हाईवे की गाड़ी आई थी। सामान आएगा अभी उसका? चलो ठीक है, आप साइड में रहना, ठीक है। बेरिंग फूट गया डायरेक्ट, डेंजर काम आहे रे या पुलावरही। हनुमान जन्मदिन आहे ना आज, तर त्यामुळं आज इकडल्या गावामध्ये हनुमानाला जास्त मानते ती, तर त्यामुळं इकडं गाणी ही घराघरानं देवळा चालू असते जास्तीत जास्त। टोल नाका फक्त 1 किलोमीटरवर आहे। आणि आजचा हा सकाळचा पहिला टोल नाका आपला, म्हणजे दुपारचा थोडक्यात म्हणा। मी दिवसात 3-4 टोल नाका मी आरामात पार करतो दिवसामध्ये। आता आज जरा थोडं दमानं चाललोय मी, कारण की टायमापेक्षा पुढे जर गेलो ना तर ताप होतो नंतर आपल्याला, त्यामुळं। गाड़ी आपकी है? कहाँ से हो? महाराष्ट्र से हो? कहाँ से हो? हाँ नंबर महाराष्ट्र के है। मराठी है? मैं महाराष्ट्र से हूँ ना, इसलिए बोल रहा हूँ। ये गाड़ी का देखिए ना, मुंबई का पासिंग, मेरे को लगा आप भी महाराष्ट्र से हो। चलो ठीक है। मला वाटलं ते माणूस मराठीचा आहे, नाही मुंबई महाराष्ट्र। ड्रायव्हर एकल ठेवल्या गोष्टी ना, आपली इकडे गाड्या भरपूर हायवेला आहे। त्या असल्या उन्हामध्ये रस्त्यावरनं एकटा निघालो होतो, नॅशनल हायवेवरनं एकटा निघालो होतो। तर हे भाया भेटला मला, भाया म्हणलं काय गार प्यायचं का? म्हणलं तर थोडं पितो। आता हे मला सेहतसाठी चांगलं नाही, पण आता लई दोन पडले जाऊन पितोय। भैया थैंक यू, आपने भैया बोले चलो कुछ ठंडा पियोगे? हाँ चलो पीते हैं, तो थोड़ा ये पी रहा हूँ। कहाँ से हो भैया? सुपौल जिला प्रतापगढ़। नाम? सागर। सागर। सागर नाम के जो भी लड़के होते हैं ना, दिल से बहुत साफ होते हैं भाई, यकीन मानो मेरा। बहुत धूप है यार आज तो, कल से ज़्यादा धूप है आज। 2 रोज पहले आए होते जिस रूट में बहुत बारिश हो रहा है। हाँ पीछे आसाम में था उस टाइम पे। पुढे या बाहेर पडायला लागले कडे, भाव पायात पडायला लागले, पायात पडलं पाहून डायरेक्ट हातात जोडलं मला येऊन। काय माहिती कोण आहे या? LH001 डायरेक्ट हातात जोडलं पाहून मला, डायरेक्ट हात बोललं। चला भाऊ, मला लय भारी वाटतं, आपल्या इकडला माणूस भेटलं इतकं भारी वाटतं का नाही? लय भारी वाटतं। कोण आहे बघू द्या। या आयो कुठला आहे? हर हर महादेव। बोला कुठलं काय? सांगली जाय, सांगली जाय। सांगली? लय मेसेज टाकले ना रात्री, तुम्ही त्या पंपावर थांबला होता हो. दिवसाला। हां हां मेसेजला लय मेसेज येते, बघा काय समजत नाही, लय मेसेज असतात। दरबंग्या पाठवून नंबर किलोमीटर असं आहे काय? लय बघत आहे तुम्ही? हां लय बघू। परवा जाताना तुम्ही सिलीगुडीला तिथे होता ना, हां तर मी चाललो सिलीगुडीला पाठवून चाललो। आता काय घेऊन निघाला? बागा काढ रिटर्न आता कुठे घेऊन जातो बाबू? सोलापूरला डायरेक्ट सोलापूर निघाली का? आलं मला जागेपर्यंत गाडी आहे। तर तुम्ही जसं बघितलं, जसं मी रस्त्याकडनं आता इकडे यायला लागलेलो आणि मी रस्त्याकडे थांबलेलो होतो, लय घाम येतोय म्हणून थोडं पाणी प्यायला थांबा म्हणलं। तितक्याच भावाला हातात बोललं भावानं, मी गाडीकडनं नंबर प्लेट बघितलं MH001 म्हणलं की आयला म्हणलं आपल्या इकडली गाडी या सोलापूरकडली। भाऊ कसं काय वाटतंय भेटून? एक नंबर, लय दिवस झालं भेटायचं होतं। 2-3 वेळा अशीच चुकामुक झाली आपली, भावना झाली भेट। लय भारी वाटतंय मला भेटून खरंच। आपलं मराठी माणूस इतर जिल्ह्यामध्ये बाहेर इतर राज्यामध्ये भेटल्यावर मग ती जी खुशी असते ना
तिला वेगळी आहे आणि लय भारी वाटतंय. भाऊ तुम्हाला बरं वाटतं भेटून? भाऊने मला काय झालं ना, भाऊने मला काढायचं मेसेज टाकलं इंस्टाग्रामला. आयुष्यात झाला नाही, मला मेसेज बघणं झालं नाही, लई मेसेज येत होतं या. आणि एडिटिंगच्या ह्या नादामध्ये असल्यामुळे ते बघणं झालं नाही असं ना. तर भाऊ सांग लय भारी वाटतंय मला भेटून, खरंच लय आनंद झाला या, लय भारी वाटतंय. तुम्ही बोगाईगावमध्ये होतो. तेव्हा बघा भाऊने बघा मला किती मेसेज टाकले ते बघितलं तेव्हा. गणेश भाऊ तुमचा नंबर पाठवा, मी भोंगे गावामधून आहे, तुमच्या पाठीमागे आहे. त्या दिवशी मी तिथे अरे शनिवारी अररिया मध्ये आलो आहे मी नाही राव बघितलं, माफ करा मनापासून. खरंच बघा मला लय वाईट वाटलं खरंच. मागाशी ही मॅसेज बघितलं मला लय वाईट वाटलं, कारण की भाऊ मला भेटण्यासाठी इतकं आतुर झालं होतं. आणि मी फायनली त्यांना ह्या मोठ्या एकदम भारतातल्या 3 नंबर समजत मोठ्या हायवेवरती आहे मी, NH 27 लायसाठी लागा. आणि जसं भाऊनं मला बघितलं डायरेक्ट हात जोडलं. आणि खरंच ती जी फिलिंग आहे, ती जी पहिल्यांदा जी MH बघितलं ना, ती जी खुशी आहे ना, ती खुशी लई वेगळी आहे. MH बघितल्या मात्र मला लई भारी वाटतं. मला ही एक मला मुंबईची गाडी दिसली, पण ती म्हणलं भाई मी नाही गाडी वाहते. आपल्या इकडे मुंबई पुणे गाडीवर जरा बाहेर फिरा, इकडे या भागात जरा हा असं आहे. ही गाडी स्वतःची आहे. भाऊ स्वतःची गाडी. खरंच भावना खरंच प्रगती केली बरं का. इथपर्यंत यासाठी भावना लय कष्ट घ्यायला लागला हमखास. लय भारी भावांनो. आणि खरंच ह्यांना कोण कोण लागते मला कमेंट करून सांगा तुमचं. आणि काय होत आहे ना सांग तुम्हाला, मला कमेंट टाकायचं जावा, पर्सनलला मेसेज केल्यावर काय होतं, मेसेज बघायला लय मेसेज येत आहे मला. 27,000 मेसेज पडले ते मला त्यात. म्हणजे बघू कुठला असं झालं या, तर तुम्ही काय करत जावा ना, मला कमेंट टाकायचं जावा. मग कमेंट आल्या मग कसं मला मग बघायचं, मी रोजची रोज कमेंट बघतो. कमेंट बघितल्या मग लगेच कळतं माझ्या गाडी मागं अशी आहे, मला भेटण्याचा प्रयत्न करते, मग मी रिप्लाय देऊ शकतो लगेच तुम्हाला. पण जागे डायरेक्ट जर तुम्ही मला मेसेज केला ना आयडीला येऊन, तर मग मला ती बघता येत नाही असं होतं या. तर भाऊ भारी वाटलं ना. चला आम्ही निघतो आता. भाऊ पण निघतो ते मस्त मध्ये. जेवण गेले की नाही? कुठं कुठं राहा बाहेर नाही. सोलापूरपर्यंत गाडी, माझ्या घरापर्यंत गाडी या. 3 दिवसात पोचल, पण पोचायला मला सायकलीवर 3 महिने लागतील अजून. द्यावा भाऊनं कोणाला तरी फोन केला आहे, कोणतरी हाय आपला जीवा भावाचा मित्र असणार आहे, आपला फॉलोअर भाव असणार आहे, ते आपल्याला पिवळण्यासाठी तरसून गेलेला आहे. त्यांचं आपण थोडं बोलूया. अरे अरे महादेव, काय चाललंय या? बरं आहे का? बरं कुठं आहे तुम्ही आता? नांदेडला आहे काय? बरं बरं बरं. हाय आम्ही भेटलोय आता मस्त मध्ये भेटलोय. हाटीलच नाही चहा पाणी करायला, काय सांगायचंय, पाणी बिनी पिलो आता निघायला लागलोय पुढं आम्ही. त्या उन्हाळ्या तड्यामध्ये पाणी दिलं रे भावानं, सांगली वाल्यातल्या भावानं. त्यांना म्हणलं तर का पुढं कुठं हाटलं असलं 2 किलोमीटर मध्ये थांबा म्हणलं. मी आलो म्हणलं मागणं 10 मिनिटांमध्येच. चालतंय म्हणलं, चालतंय. बघा निघाली आपली गाडी. घरापर्यंत गाडी, मला ही घरापर्यंत गाडी आहे, पण नाही मला जाता येत. मला बोलवलंय महादेवानं. आता आपण फुलपरात मध्ये आलेलो या, जे की मधुबनी मध्ये येणार नाही या. गाडीवाले लय दाबते इकडं. बदाम चिकन हे लय काय काय प्यायला, पण ते प्रॉब्लेम समजा गोष्टींचा. इकडली ही गाड्यावाली ना लय मस्त का ते ना बे, लय मस्त आहे फिरत ती राव. काय नाही माणूस नाही ना, कोण नाही पुढं, नुसतं हार नाव वाजवायचा आहे. सकाळ धरून डोकं किरी करून टाकलंय. बिहारमधनं काही साईडला असं व्हायला लागलंय मला. इतकं जास्त ऊन पडलंय का नाही बोलायचं मापच नाही, इतकं ऊन आहे या. आणि त्यात मध्ये मग जेवण केलं ती लय ढेबाळत आहे मला आता. असं जळ इतके लागतंय, असं वाटतंय दोन काय शेजारी कोणी आग पेटवली आहे. अरे तुमच्या कोणाला ऐकून नाही जाणार बाळांनो. अरे माणसाला नसती जात ऐकायला. तुमचा जीव जात गेला आतापर्यंत ना, अजून पण तुमचा जीवच जाणार आहे रे. माणसाला फक्त हा पैसा दिसतो या, त्यामुळे तुमचं हे रडणं तुमचं पडणं हे त्यांना काहीच दिसत नाही.
माणसाला फक्त पैसा असताना आजकाल समजतं काय रे तुम्हाला वाटतं असं? तुमच्या आईपासून तुम्हाला हिसकावून आणलं, तुम्हाला बसक्यात बांधून गाडीला बांधून नेमकी माणसाला कसं करू शकत नाही तुमच्यावर? कसं तरफ येत ऐसे इनको क्यों लेके जा रहे हैं? पोसने के लिए ले जा रहे हैं। हाँ पाठी है काटने के लिए? ना ना, पोसने वाला पाठी है, कौन खस्सी तो रे है। तो काटना मत ठीक है ना? काटने वाला नहीं है। गावापर्यंत चालणार आहे, गावापर्यंत राव. माणसाला का बरं माणसाला समजत नाही बाबा, त्यांना दुखतंय गावात समजणार आहे माणसालाही. जरा थोडं फ्रेश झालं, जरा थोडं तोंड धुतलं गार पाण्यानं, जरा थोडं बरं वाटतंय. उन्हाचा तडाखा लय खतरनाक आहे, लय जास्त ऊन आहे. पंप लयच भारी, लय स्वच्छ पंप आहे, जास्त लय जागा आहे मला. झोपायला मला लय जास्त जागा आहे. बघायचं हे बघा, हे बघा इकडे जागा आहे मला, नंतर ना तेव्हा इकडे पण समजी जागा आहे इकडल्या साईडनं. हे बघा पंप आहे काय असला भारी हवा, किती मोठा वरांडा ह्याला. नंतर मला तेव्हा तिकडे सुद्धा जागा आहे मला झोपायला, मला लय जास्त जागा आहे तेव्हा. बघितलं तेव्हा ती मेन हायवे. चला. हाय ब्रो, हाय ब्रो. हाय ब्रो. मला उद्याच्याला काय पण करून दोन्ही बी टायरामध्ये हवा एकदम फुल टाच करायला लागेल, दबली सुद्धा नाही ती पाहिजे. काय होतं माहिती आहे का, टायर नॉर्मल हवा दोन्ही पण टायर हवा कमी असल्यामुळं सायकलला लय नेट लावायला लागतंय. आणि अक्षरशः मी टावेल टाकलाय खाली आवाज बघायचं का, तेव्हा टावेल आहे का हवा, टावेल टाकला या, कारण की इतकं दुखतंय का नाही भयंकरच लईच. आता बघा तेव्हा गहू करा तिकडे चालू होता, तिकडे गहू करा चालू तो. तर दूर बघितला कुठपर्यंत आला हवा, रस्ता पास करून दूर इकडं आहे लांब. तर ही असती या एक संध्याकाळच्या वेळेस ज्या टाईमला तुम्ही असं काय करता ना कृत्य, त्यावेळेस त्याचा होणारा परिणाम हे लांब लांबपर्यंत येतो. जाणाऱ्या गाड्यांना आता डोळ दाखवून जायला लागतं इथनं. उद्या हवा भरल्याशिवाय पर्याय नाही माझ्या. पेट्रोल पंप आहे, आता बघू जागा भेटते चांगली इथं. मला वाटत नाही जागा जास्त असेल म्हणून मोठी इथं, तरी बघू ट्राय करून एकदा. Night camping, this is program is my like. तर माझा मस्त मध्ये टेंट लावून झालेला आहे आता, आणि भारी वाटतं या चांगल्या ठिकाणी टेंट लावलाय, मस्त फ्रेश वातावरण आहे. गार्डन हे एकदम भारी आहे. हे काय साईडला का नाही गार्डन बघ का, मला पंपाकडलं गार्डन मला भारी वाटलं. पंप स्वच्छ आहे तर मला ही भारी वाटतं या. पहिल्यांदा बघतोय मी इतकं जास्त भारी स्वच्छ पंप. त्याला सगळं सामान आतमध्ये ठेवलं. ही वाळ्यात ही ओला आहे, वर दाखलेलं ही ओला आहे. आणि नंतर मग फ्रेश होतो, नंतर एडिटिंगच्या कामाला लागतो. तर माझ्या भावांनो मी मस्त म्हणजे आता बसलेलो इथं आपल्या टेंटमध्ये आतमध्ये वेळ करत होता, पण इथं काही सामान नाही. जर दार उघडलं नाही ह्याचं तर मच्छर लय बाहेर येतो. असा पंप आहे, गार्डन हे लईच एक नंबर आहे. ह्या गार्डनमध्ये सकाळ सकाळी व्यायाम करायला मला लय भारी वाटेल.
तर भावना असा काहीतरी आजचा ब्लॉग होता. आज ऊन खरं लय खतरनाक ऊन होतं आणि आज जरा थोडं दुखलं माझं बम. काय नाही सांगू शकत कारण की ऊन लय जास्त होतं. शिटावणं उतरायचं बसायचं ते लय जास्त होतं ना त्यामुळं. तर भावना कसं काय वाटला व्हिडिओ. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करून टाका आपल्या सबस्क्राईब. भेटू भावना तुम्हाला सर्वांना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद जय भारत. हर हर महादेव. जय महाराष्ट्र.